श्री स्वामी समर्थ। दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं। या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे होलिका दहन केलं जातं। होळीची विधिवत पूजा केली जाते। होलिका दहनाला काही ठिकाणी सवत जाळणे किंवा शिमगा देखील म्हटलं जातं। हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो। यावेळी होळी ही 24 मार्च 2024ला आलेली आहे। वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहत असतात। काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते। हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केलं जातं। दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते। यंदा होलिका दहन 24 मार्चला आहे, तर धुलीवंदन म्हणजे रंग खेळायचा होळीचा सण हे 25 मार्चला असणार आहे। होळाष्टक 8 दिवसापूर्वी म्हणजे 17 मार्चपासून सुरू झालेला आहे। शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत। यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आलेला आहे। शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणं हे शुभ मानलं जात नाही, तर त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। अशा काही व्यक्ती आहेत त्यांनी होलिका दहन पाहू नये, म्हणजे होळी पेटवू नये किंवा पेटत्या होळीची पूजा करू नये। तर अशा व्यक्ती कोणत्या आहेत ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी आपण होलिका दहन का केलं जातं हे पाहूया। हिरण्यकश्यप हा राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेलं होतं। हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला। त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असं सगळ्यांना बजावलं। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजे नारायणाचा परम भक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते। त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला। सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास भगवत नाही। मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही। मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते। मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपाने गावात वाळलेल्या काटक्याची मोठी पेढी तयार केली। त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचं तेच झालं। होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध केला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे। म्हणून होळीला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। परंतु काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानलं जात नाही। तर कोण आहेत ते लोक? तर पहिली व्यक्ती म्हणजे नववधू। शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये, हे शुभ मानलं जात नाही। असं म्हटलं जातं की यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागते। तर त्यासाठी नववधूने होळी पाहू नये किंवा होळीजवळ जाऊ नये। दुसरी व्यक्ती म्हणजे गर्भवती महिला। गर्भवती महिलांनीही होलिका दहन पाहणे टाळावे। याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानलं जातं। त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम होऊ शकतो। त्यामुळे त्याच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात। त्यासाठी गर्भवती महिलांनी होळीच्या जवळ जाऊ नये, होळीची पूजा करू नये, प्रदक्षिणा करू नये, होळी दहन पाहू नये। त्यानंतर तिसरी व्यक्ती आहे ते म्हणजे नवजात बाळ। शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये। असं केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो। नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते। असं म्हटलं जातं की होळी दहनात प्रत्येक जण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येतो। याशिवाय दुसरी व्यक्ती म्हणजे सासू आणि सुनेने एकत्र होळी पाहू नये।
सासू आणि सुनेने कधीही होलिका दहन एकत्र पाहू नये, कारण परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. घरामध्ये त्रास वाढण्याची शक्यता असते. याशिवाय एकच अपत्य असलेल्या पालकाने एकुलते एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाची अग्नी पाहणे टाळावे. हे शुभ मानलं जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने होलिका दहनाच्या परंपराचे पालन करावे. तर या 5 व्यक्तीने होलिका दहन पाहणे टाळावे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.